तसं बघितला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हे प्लेयर्स रिटायर्ड होत असतात, परंतु काल श्रीलंकेची टीम ज्यानुसार खेळले त्यानुसार श्रीलंकेच्या पुऱ्या टीमलाच रिटायर व्हायला पाहिजे. तर मित्रांनो नमस्कार, मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 12 चेंडूमध्ये जर 9 धावा करायच्या असतील आणि जर समोर सूर्यकुमार गोलंदाजी करत असेल तर आमच्या इंडियाचा एखादा म्हातारा लेजंड प्लेयर सुद्धा 6 रन्स बनवून टाकतो. परंतु श्रीलंकेच्या टीमला तेवढं सुद्धा जमलं नाही. ती मॅच सुद्धा ते सुपर ओव्हरमध्ये घेऊन गेले. आता जर रावणाला माहित असतं की त्याची टीम पुढे जाऊन असं करणार आहे तर रावणाने पूर्वीच स्वतःच लंका दहन करून टाकलं असतं. पण ठीक आहे, श्रीलंकेची टीम हरले. जर या ठिकाणी पाकिस्तानची टीम हरली असती तर अजून मजा आली असती आणि त्याच्यात शोएब अख्तरची रिॲक्शन बघून तर अजून मजा आली असती. अगदी प्लेयर्स, कॅप्टन ते अगदी कोच पर्यंत सर्वांना नामर्द ठरवून टाकलं असतं. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. सूर्यकुमारच्या एका ओव्हरमध्ये जर 6 रन्स बनवता येत नसतील तर श्रीलंकेचं क्रिकेट खरंच खतऱ्यामध्ये आहे. रिंकू सिंगला विकेट दिल्या, सूर्यकुमारला विकेट दिल्या. अरे तुम्हाला द्यायची जर एवढीच हौस होती तर चायनाकडून उसने घेतलेले पैसे, लोन म्हणून घेतलेले पैसे द्यायचे होते ना. आपण एक काम करूया, सुरुवातीपासूनच बघूया ही मजेदार मॅच कशी काय पार पडली. तर ऑलरेडी सिरीज हरलेल्या श्रीलंकेच्या टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इथे तरी त्यांना वाटलं होतं की इथे तरी आपली इज्जत वाटते आणि त्यांनी सुरुवात देखील तशीच केली. आणि नंतर मग काही वेळाने असं वाटू लागलं की ते त्यांची इज्जत वाचवायला नाही तर तिथे आपल्या संघाची इज्जत काढायला आलेत की काय. भारताने सिरीज जिंकल्यामुळे हार्दिक पांड्या, रिषभ पंत अशासारख्या खेळाडूंना आराम देण्यात आला होता आणि बेंच प्लेयर्सला या सामन्यामध्ये संधी देण्यात आली होती. आता काही बोललो तर वाद होईल, पण तरी पण बोलतो, संजू बाबा तुम्हाला आम्ही केलेला सपोर्ट आता एकतर्फी व्हायला लागलाय. आता यापुढे तरी तुम्हाला परफॉर्मन्स करावंच लागेल. काल अगदी कोणाचाच खेळायचा मूड नव्हता. संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंग त्यांच्याकडे बघून असं वाटत होतं की त्यांना कोणालाच खेळायची इच्छा नाही आणि आता तासाभरातच त्यांना घरी यायची फ्लाईट आहे. त्याच्यामुळे लवकरात लवकर सामना संपवून लगेच आपल्याला फ्लाईट पकडायची. आपले 48ला 5 गडी बाद झाले होते आणि आपला निम्मा संघ तंबूमध्ये परतला होता. बहुत ही सुंदर तरीके से आपने खेला. पण अशा मुश्किलीच्या वेळी आपल्या मदतीला धावून आला तो पराग भाई आणि वॉशिंग्टन सुंदर आणि या दोघांनी मॅच विनिंग पार्टनरशिप केली. आता मॅच विनिंग पार्टनरशिप म्हणजे आपण काही मोठं लक्ष दिलं नव्हतं. श्रीलंकेसमोर आपण फक्त 138 धावांचं आव्हान दिलं होतं. तिकडे श्रीलंकेने ही मॅच कशी करून जिंकण्याचे प्रयत्न चालू केले आणि सुरुवात देखील खूप जबरदस्त त्यांनी केली आणि पहिल्या विकेटसाठी त्यांनी 58 धावांची भागीदारी केली. त्यांची दुसरी विकेट जेव्हा पडली तेव्हा त्यांच्या संघाच्या 110 धावा झाल्या होत्या आणि तिथून फक्त त्यांना जिंकण्यासाठी 28 धावा होत्या. त्याच्यामुळे इथे श्रीलंका नक्की जिंकेल असंच वाटत होतं आणि त्यांना ही परिस्थिती बघून खूप मजा वाटत होती. आणि मजेतच त्यांनी अशा वेळी वनेंदू हसरंगा याला फलंदाजीसाठी पाठवलं. पण त्याला फलंदाजीसाठी पाठवताना त्यांना कुठे माहित होतं की त्यांना पुढे जाऊन घोडा, नांगर हे शब्द बघावे लागणार आहेत. मस्त जोक मारा रे, या हस रे हलकट हस. काय समजायला मार्ग नाही. 15 ओव्हर झाल्याच्या नंतर आपल्या भारतीय संघाच्या खेळाडूंमध्ये अशी कोणती शक्ती येते हेच समजत नाही. अगदी वर्ल्ड कप देखील आपण 15 ओव्हर पर्यंत हरत होतो, पण 15 ओव्हरच्या पुढे आपल्या प्लेयर्सच्या अंगामध्ये अशी कुठली शक्ती आली, जशी लक्षाला चित्रपटामध्ये शक्ती यायची तशीच आपल्या प्लेयर्सला 15 ओव्हर झाल्याच्या नंतर त्यांच्या अंगामध्ये ती शक्ती येते. आणि या सामन्यामध्ये देखील तसंच झालं आणि 15 ओव्हरच्या पुढे अगदी एखादी शक्ती संचारल्यासारखे आपले सर्व बॉलर्स गोलंदाजी करत होते आणि श्रीलंका अगदी सहज जिंकेल असं वाटत होतं. परंतु या ठिकाणी पण श्रीलंकेने तेच केलं जे आपण सुलभ शौचालयात जाऊन करतो. तिसरी विकेट पडल्याच्या नंतर श्रीलंकेची अगदी विकेट्स पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. पण जेव्हा त्यांना जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा होत्या तेव्हा तरी ते हरतील असं बिलकुल वाटत नव्हतं.
आणि त्याच्यातच सूर्यकुमार यादवने चेंडू रिंकू सिंगकडे सोपवला. त्याच्यामुळे असं वाटत होतं की सूर्यकुमार यादवच ह्या ओव्हरमध्ये मॅच संपवण्याच्या इराद्यात आहे की काय. आणि त्याच्यातच जेव्हापासून गौतम गंभीर भारतीय संघाचा कोच झालाय, आपल्याला नवनवीन समीकरणं आणि नवनवीन ऑलराऊंडर बघायला मिळत आहेत. आणि ही समीकरणं मला वाटतं बुमराला ओपनिंग करवल्याच्या नंतरच जाऊन थांबतील. श्रीलंकेला 12 चेंडू 9 अशा धावा हव्या असताना त्यांनी फक्त त्या ओव्हरमध्ये 3 धावा केल्या आणि रिंकू सिंगला 2 विकेट दिल्या. आता शेवटच्या षटकामध्ये त्यांना 6 चेंडू आणि 6 धावा होत्या आणि त्याच्यामध्ये शेवटचं षटक टाकण्यासाठी सूर्यकुमार यादव स्वतः आला. त्याच्यामुळे सूर्यकुमार यादवच्या या ओव्हरमध्ये तरी 6 धावा व्हायला हव्या होत्या, परंतु श्रीलंकेने लोटा न घेताच काही गोष्टी सांगून टाकल्या. हम बता रहे भैया की हम पार्टी में हॉक देंगे. आणि त्या ओव्हरमध्ये फक्त 5 रन करून ही मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. आता सुपर ओव्हर टाकण्याची जबाबदारी आली होती वॉशिंग्टन सुंदरकडे, परंतु ज्या श्रीलंकेने सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांना हरभजन सिंग आणि रविचंद्र अश्विन बनवून टाकलं होतं, त्यांच्यासाठी वॉशिंग्टन सुंदर हा काही शनवांपेक्षा कमी नव्हता. आणि झालंय तसंच. सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेचा संघ फक्त 2 धावाच करू शकला आणि त्या 2 धावांचा पाठलाग करताना सूर्यकुमार यादवने पहिल्या चेंडूवर चौकार मारत सामना संपून टाकला. सूर्यकुमार यादवने आपल्या कप्तानीमध्ये श्रीलंकेला पहिल्या सिरीजमध्ये क्लीन स्वीप दिला. आता श्रीलंकेच्या या कामगिरीवर बोलायला शब्द कमी पडतील आणि मला तर त्यावर काही बोलायला जमत नाही. परंतु तुम्हाला या श्रीलंकेच्या परफॉर्मन्सवर काही बोलायचं असेल तर तुमचे मत तुमच्या रिस्कवर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये भरून त्यांना पाठवून देऊ शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. धन्यवाद.